पार्किंगची व्यवस्था आपल्याला केलेली आहे. कुणीही रस्त्यावर वाहन इकडे महाप्रसाद वाटप चालू आहे. दुकान खाया खाजा मालवणी खाजा मालवणी इकडचा नाही दुबईचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर यस मित्रांनो, मी सध्या कोकणात आलेलो आहे आणि मित्रांनो आज आहे देवदिवाळी. तर सर्वप्रथम तुम्हाला देवदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर सालाबादप्रमाणे यावर्षी आपल्या चौंडेश्वरी देवी मंदिरामध्ये जत्रोत्सव असतो. काल रविवार होता, तर काल जागर झाला आणि काल रात्री थोडं लेट झालं, त्यामुळे आता मंदिरात पण जायला थोडा उशीर झाला. रात्री 2 वाजलेले. सो आता 9:15 वाजलेत. आता पूजा वगैरे चालू शिल्पीची. तर आता ऑलरेडी तयार झालेलो आहे. तर आता आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये. आज दिवसभर आपण मंदिरामध्ये असणार आहे. तर तुम्हाला माझा छोटासा प्रयत्न असेल यावर्षीची जत्रा दाखवण्याचा. जसं पण मला शक्य होईल तसं तुम्हाला जत्रा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर देवीचं दर्शन पण घ्यायचं आपल्याला, तुम्हाला पण घडवणार आहे या व्हिडिओमार्फत आपल्या श्रीदेवी चौंडेश्वरीचं दर्शन. तर आता निघतोय थोड्या वेळाने. व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे कोकणातील जत्रोत्सव. तर चला मित्रांनो, जाऊया आता श्रीदेवी चौंडेश्वरीच्या मंदिरामध्ये. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर फटाफट आता मंदिरामध्ये भेटू. तर मित्रांनो, आता आपण मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत. आता आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. इकडे पाहू शकता, हे बाहेर तयारी चालली, सगळे दुकानं लागले तिकडे. दुपारपर्यंत सगळे दुकानं फुल होतील. ॲक्च्युली दुपारनंतर जत्रा भरते इकडे. आता सकाळी ओट्या वगैरे भरण्याचं काम चालू. बाहेरचे लोक दुपारनंतर येतात. पूजा चालू अजून. अरे अजून दुकान लावचं ना तुमचा, लावणार कधी दुकान? इकडे पण ओटी वगैरे आहेत. इकडे अजून दुकान लावायचे काम चालू आहेत. आमच्या गाण्याचं दुकान लागला. गाण्या झाला चालू? अरे ओटी काय हा अजून तयारी करूच्या, राहिलाच काय? झाली नाही पूजा अजून? पूजा चालू आहे. तू हस काय काल, म्हणजे कालपासून बघतोय, काही दिसलं नाही दुपारी. रात्री इकडे रात्री पण नव्हतं. मग आला गाव, गरम होता मरणाचा. एक दिवस थंडी पडली होती, ते आदल्या दिवशी थंडी होती. पार्किंगची व्यवस्था आपल्याला केलेली आहे. कुणीही रस्त्यावर वाहनं उभी करू नका. आम्हाला वेळ. तर मित्रांनो, याकडे महिला मंडळ महाप्रसादाची तयारी करतात, भाजी वगैरे कापण्याची. आणि या इकडे जोरदार तयारी चालू आहे महाप्रसादाची. तर येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली जाते.
कॅशियर कोण उत्तम गाडी महेंद्र गुराव अध्यक्ष काय म्हणतात माजी अध्यक्ष प्रसादाला सुरुवात झालेली आहे. भावी आता महाप्रसाद येत आहे. इकडे महाप्रसाद वाटप चालू आहे आणि भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. हे हळूहळू वाढ. पापड माका नको. शेवबुंदी बुंदी गोडमध्ये बुंदी पापड ही कसली भाजी आहे. चना मसाला वांगा गोड भाजी डाळ भात. याकडे भाविक महाप्रसादाचा लाभ घेताना उठना देवा उठना देवा
या इकडे बाहेर आता जत्रा भरली. सकाळी जास्त गर्दी होती, आता 3:30 वाजले. या इकडे सगळे खेळण्यांची दुकान आहेत, बांगडीची दुकान आहेत, खाजा आहे इकडे. बाळा तुझा दुकान खाया खाजा, मालवणी खाजा. मालवणी इकडचा नाही, दुबईचा तिकडे पण बंगाली खाजा आहे. बंगाली खाजा, आलुशा. या इकडे पाणीपुरी, आईस्क्रीम वगैरे आहे तिकडे, लिंबू सरबत. कालपासून जाम गरम होत. तर आपल्यासोबत आज आहे देवाचा गड देवगड ओमकार बांधकर. यावर्षी पण आपल्या देवीच्या यात्रेसाठी आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल. पण कुलदेवता आहे, त्यामुळे यावं लागतं ड्युटी वगैरे करायला. वर्षाची देतो, पण यात्रेला मेन महत्व आहे. हो. चला मग जत्रा फिरूया. तुटणार नाही, टेक्निक असतात ती मारूची. तवारी आहे ना, काल नाही शाळा आहे ना, कोण नाही, एकटा जाऊ. इकडे पण पाणीपुरी, याकडे पिलो प्लास्टिक. तुटेगा तो पैसा वापस. इकडे आईस्क्रीम. या इकडे मित्रांनो ताजं खाजं बनवून भेटतं इथेच. आणि इकडे पॅकिंग पण चाललेली आहे, मालवणी खाजा. पार्किंगची व्यवस्था आपल्याला केलेली आहे. कुणीही रस्त्यावर वाहनं उभी करू नका. आम्हाला वेळ तशी ती मान्यता करून त्याप्रमाणे मान्यता करून घेण्यात राजी करून जशी ती वर्षाच्या मृत्यूपर्यंत जशी रखवाली आणायला खात्री पटवलं त्याप्रमाणे पुढेही खात्री पटवून घेण्यात राजी करून कर. एकत्रिततेच्या खऱ्या पूर्वता वर्षात राजी करून जसं आजपर्यंत सामान गेलं सुखपणे आपलं घेण्या कर्तव्य भरपतीनं यश सदैव देण्यात राजी करून कर. पुढे निघाले का नोकरी धंदो करून
दादा हा ना मी घेतोय तुला जर कामाय सुखी लागलं गेल्या कर्तव्या बरकत दिलं यश दिलं तसंही ध्येय राजी करून काय लेकराच्या जन्म पुढे रात्री हिंदी भोगली काय हप्ता पायाखाली सुखी लागलं त्याप्रमाणे पुढेही सुखी लागण्याला राजी करून आणि आम्ही एके वाटे तेजा पुरवठा तू दुसऱ्या वाटे पुरून देव त्या कार्याची पाहता जपानी कामाय सुखीपणे राहा